अरे पिऱ्या मी शालूला आवडेल का आला चिमणी का पाहिजे लागा. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो तुझ्या फिरतीचा हा विंचू मला चावला या सॉन्गवरतीच आजचा व्हिडिओ आपण लिरिकल प्लस कॉन्सेप्ट एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे आपण, म्हणजे ज्या काही प्रीसेट आहेत सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. जस्ट बीट बुक मार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर तुम्हाला लिरिक्स जे आहे ते मी ऑलरेडी जे आहे ते टाईप करून दिलेले आहेत सर्व, त्यामुळे तुम्हाला जास्त काही लोड घ्यायची गरज नाही. इथे तुम्ही बघू शकता जे टेक्स्ट आहेत या टेक्स्टचा फॉन्ट देखील तुम्ही टेको मी ठेवलेला आहे. तुम्ही दुसरा कुठलाही ठेवू शकता. सो टेको जो आहे तो अलर्ट मोशनमध्ये बाय डिफॉल्ट असतो, त्यामुळे तो देखील फॉन्ट आपल्याला ॲड करण्याची काहीसुद्धा गरज नाही. जस्ट स्टार्ट लिहायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिल्यानंतर एक फोटो ॲड करून घ्यायचा. ओके, आता फोटो ॲड केल्यानंतर या फोटोची विड्थ जी आहे ते बरोबर 800 ठेवायचे. ओके, विड्थवरती क्लिक करून जर 800 इथं टाईप केलं तर विड्थ बरोबर 800 होईल. आणि हा फोटो प्रॉपर जिथं आपलं टेक्स्ट आहे त्या टेक्स्टच्या वरती अशा प्रकारे समान अंतरावरती ॲड करून घ्यायचं. ओके, आणि याच अंतरावरती आपल्याला सगळे इमेज ॲड करायचे, त्यामुळे हाच इमेजेस आपण जिथंपर्यंत डबल बीट आहे तिथंपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे जिथंपर्यंत आपल्या लिरिक्स आहे तिथंपर्यंत ॲड करायचं आहे आणि फक्त इमेजेसला स्प्लिट करत जायचं आहे. या टाईपमध्ये बीटवरती जायचं, इमेजवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. त्याआधी आपण स्प्लिट करण्याआधी जस्ट जे आहे ते याला आपण एक बॉर्डर देऊया, म्हणजे प्रत्येक इमेजला आपल्याला बॉर्डर द्यायची गरज नाही. स्टोक इनेबल केलेला आहे, स्टोकचा कलर व्हाईट दिलेला आहे आणि स्टोकची साईज जी आहे ती वाढवलेली आहे. ओके, तर प्रत्येक बीटवरती जाऊन आता आपण स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर स्प्लिट केल्यामुळे काय होईल, सेम इमेजेस जो आहे हा डबल म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाईड होईल. ओके, आता या इमेजेसवरती फक्त क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, इथं नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि दुसरा कुठला इमेज ॲड करायचा तो सिलेक्ट करायचा. फक्त यात एक ड्रॉबॅक आहे, तुमचे सर्व इमेजेस 4:5 रेशोमध्ये पाहिजेत. जर 4:5 रेशोमध्ये तुमचे इमेजेस नसतील तर तुमचे इमेजेस जे आहेत ते प्रॉपर सेट होणार नाहीत आणि प्रॉपर जर सेट झाले नाही तर तुमचा व्हिडिओ एकदम खराब दिसणार आहे. सो इमेजेस जे तुमचे आहेत हे प्रॉपर तुम्ही 4:5 रेशोमध्ये क्रॉप करून घेतलेले गरजेचे आहेत. ओके, तर इमेज जे आहेत आपले सगळे ॲड करून झालेले आहेत. आता त्यानंतर इथून पुढं आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत, पण त्यासाठी इमेजेसचा बॅकग्राऊंड आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही जायचं आहे क्रोम ब्राउझरमध्ये, वरती सर्च करायचं आहे. तुम्ही जे गुगल आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे रिमूव्ह. ओके, remove.bg. ओके, remove.bg जर सिलेक्ट केलं तुम्ही इथं आणि सर्च केलं तर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक वेबसाईट ओपन होईल आणि इथं तुम्ही अपलोड इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो पण फोटो असेल तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा. ओके, आता फोटो जर तुम्ही अपलोड केला तर या फोटोचा बॅकग्राऊंड ॲटोमॅटिक कट होईल. एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवतो. हा इमेजेस समजा मी सिलेक्ट केला तर इथं अपलोडिंग होईल आणि अपलोडिंग झाल्यानंतर ॲटोमॅटिकच जे आहे याचा बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करून दिला जाईल आणि बॅकग्राऊंड जर रिमूव्ह झाला तर तुम्ही तो ॲटोमॅटिक तुमच्या गॅलरीमध्ये इमेजेस सेव्ह करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह केला जातो आणि इथून डाउनलोडवरती क्लिक करून तुम्ही इमेजेसला डाउनलोड करू शकता. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही 6 ते 6 इमेजेसचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचे आहेत. पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता हा इमेज जर आपल्याला ॲड करायचा आहे तर पहिल्यांदा हा इमेज आपण सिलेक्ट करायचा आहे. इमेजेस सिलेक्ट केल्यानंतर जिथंपर्यंत ठेवायचं तिथंपर्यंत ठेवून 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. सेम परत तोच इमेजेस आपल्याला प्लसवरती क्लिक करून पुढचा इमेजेस जो पण आहे तो अशा प्रकारचा ॲड करायचा. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया आणि एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं. ओके, बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर त्याला तुम्ही अशा प्रकारे ट्रान्सपरंट करायचे. तर याचे 30 ते 40% पर्यंत तुम्ही ऑपॅसिटी ठेवायचे.
म्हणजे बॅकग्राऊंड थोडासा जो आहे तो नॉर्मल दिसेल आणि तुमचा इमेजेस पुढं क्लिअर दिसेल. ओके, तर या टाईपमध्ये आपण सगळे इमेजेस ॲड करून घ्यायचे. तर मी पटकन ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी सगळे इमेजेस ॲड केलेले आहेत. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर या मधल्या बीट जवळ यायचं आहे. मधल्या बीटवरती आल्यानंतर वरचा जो इमेजेस आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे जो PNG आपण ॲड केला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं. ॲड इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे. इथे तुम्हाला एक्सपोजर ऑर गामा इफेक्ट दिसेल. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोजरला इथं तुम्ही बरोबर बीटवरती एक बीट द्यायची आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे. इथे एक तुम्हाला ॲनिमेशन की ॲड करायची आणि अलीकडे एक ॲनिमेशन की ॲड करायची. मधली जी ॲनिमेशन बरोबर रेशोवरची आहे त्याला तुम्ही एक्सपोजर याचा पूर्ण 2 करायचा आहे आणि हा इफेक्ट इथून कॉपी करा. कॉपी केल्यानंतर पुढच्या इमेजवरती यायचं, इथे येऊन पेस्ट करायचं आहे. फक्त त्यात चेक काय करायचं, मधल्याबरोबर रेड लाईनवरती बीट आहे का एवढंच चेक करायचं. काही ठिकाणी नाही. बाय द वे सगळ्या ज्या बीट्स आहेत ते सेम अंतरावरतीच आहेत, पण काही इमेजेस जे आहेत ते असे पुढं मागं असू शकतात. तर त्यासाठी तुम्ही थोडंसं जे आहे ते ॲडजस्ट करून घ्यायचं. बरोबर मधली की जी आहे ती बरोबर मधल्या लाईनवरती यायला पाहिजे. अशा प्रकारे जे तुम्हाला दाखवत आहेत सेम त्या टाईपमध्ये. ओके, सो त्यानंतर ह्या सगळ्या लेअरला आपण हा इफेक्ट जो आहे हा वरच्या लेअरला पेस्ट केल्यानंतर आणि ॲडजस्टमेंट व्यवस्थित केल्यानंतर परत यायचं आपण स्टार्टला. ओके, जिथं आपण ॲड केलं तिथं बरोबर प्लस इथं जो आहे मधला बीट त्यावरती यायचं. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. हा एक तुम्हाला इफेक्ट दिलेला आहे, तर हा इफेक्ट ॲड करायचा, व्हिडिओ इफेक्ट. त्यानंतर स्पीडवरती जायचं. स्पीड याचा थोडासा 2पेक्षा 1.90x करायचं आहे आणि त्यानंतर याचं जे आहे ते स्टार्टचा थोडासा पार्ट जो आहे तो कट करायचा आहे. ओके, या ऑप्शनवरून कट करायचं आहे आणि नंतर इमेजेसला म्हणजे व्हिडिओला थोडं इकडं सरकवून घ्यायचं आहे आणि नंतर एक्स्ट्रा पार्ट याचा जो काय असेल तो इथून कट करून टाकायचा आहे. लॉंग प्रेस करायचं आहे आणि दोन्ही इमेजेसच्या मध्ये बरोबर घ्यायचं आहे. हा 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे आणि लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचं. ओके, बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट दिसेल. हीच लेअर इथून तुम्ही लेअरवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचे आणि लेअर कॉपी केल्यानंतर इथं प्रत्येक बीटवरती जाऊन पेस्ट लेअर करायचे. पेस्ट लेअर करून दोन्ही इमेजेसच्या मध्ये घ्यायचं आहे आणि मध्ये घेतल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे. सो ही स्टेप जी आहे ती तुम्ही प्रत्येक वेळी मित्रांनो फॉलो करायचे. एक्स्ट्रा पार्ट कट करायचं लाँग प्रेस करून दोन्हीच्या मध्ये. तर या टाईपमध्ये एंडपर्यंत सर्व करून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर बॅक यायचं. शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे. प्रिसेट लेअरमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यानंतर पहिले 2 इफेक्ट सोडायचे. 3 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता जिथून आपण हे इमेजेस ॲड केलेले आहेत तिथे यायचं आहे आणि बॅकग्राऊंडचा इमेजेस आणि वरचा इमेजेस दोन्हीही इमेजेसला हाच इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, बघू शकता दोन्हीही इमेजेसला हाच इफेक्ट आपण पेस्ट केल्यामुळे अशा प्रकारे इफेक्ट दिसून जाईल. सेम इफेक्ट दोन्हीला पेस्ट केल्यामुळे अजिबात दोन्ही इमेजेस पुढं मागं हलणार नाहीत. बरोबर प्रॉपर पोझिशननेच इमेजेस हलणार आहेत. तर दोन्ही इमेजेसला सेम हेच इफेक्ट जे आहेत आपण एंडपर्यंत पेस्ट करून घेऊया. तर एंडपर्यंत जे आहे ते इफेक्ट मी पेस्ट करून झालेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याचं स्टार्टला. ओके, इथं बघू शकता जो आपण आता स्टार्टचा इमेजेस आहे त्यावरती यायचं आहे. जो आत्ता इफेक्ट कॉपी केलेला आहे तोच इफेक्ट स्टार्टच्या इमेजला पेस्ट करायचा आहे. फक्त यातील सगळे इफेक्ट काढून टाकायचे आहेत. फक्त पेज करला हा इफेक्ट ठेवायचा आहे आणि पेज करला इफेक्ट ऑन करायचा आहे. ऑन केल्यानंतर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट दिसेल. तर जेवढे पण स्टार्टला तुम्ही इमेजेस ॲड केलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला हाच इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचं. ओके, बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट आपण पेस्ट करून घेतलेला आहे सगळ्या इमेजेसना. त्यानंतर बॅक यायचं. शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे. आता हे इफेक्ट मित्रांनो थोडे हँग होणार आहेत. तर पहिल्यांदा तर तुम्ही काय करायचं 2 नंबरचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करायचा आहे. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे आपले टेक्स्ट आहेत त्या टेक्स्टमधील जी लहान लेअर आहे त्या लहान लेअरला म्हणजे रेड कलरच्या लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट आपण ज्या पण छोट्या छोट्या लेअर आहेत टेक्स्टच्या त्यांना इफेक्ट हा पेस्ट करणार आहे. ओके, तर बघू शकता सगळ्या ज्या टेक्स्ट लहान लेअर होत्या त्यांना आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. बॅक यायचं आहे. आता शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये 1 नंबरचा इफेक्ट आहे त्याचा इफेक्ट कॉपी करायचा इमेजेसचा आणि व्हिडिओ लेअरमध्ये यायचं आहे. ज्या पण टेक्स्ट लेअर होत्या त्यात मोठ्या टेक्स्ट लेअर राहिलेले आहेत फक्त, तर त्या टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा. ओके, अशा प्रकारे एकदम हा युनिक इफेक्ट जो आहे हा आपण या लेअरला दिलेला आहे. तर अशा प्रकारचे इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचे. सगळ्या ज्या पण लॉंग लेअर आहेत त्या सगळ्या लॉंग लेअरला हाच इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा. आता व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. व्हिडिओ रेडी झाल्यानंतर स्टार्टला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं. कुठलाही एक इमेजेस, कुठलाही एक म्हणतो मी,
ॲड करायच्या 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपेसिटी याची फक्त 15% ठेवायचे. लॉंग प्रेस करायचं आहे आणि पूर्णपणे बॅकग्राऊंडला जिथं आपला ऑडिओ आहे ते ऑडिओच्या वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि जिथं आपण लेअर आहे तिथंपर्यंत हा इमेजेस वाढवून घ्यायचा आहे. ओके, तर वाढवल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. जस्ट आता शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720p ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.